ए काय झालं रडायला? माझा भाऊ मेला. काय तरी मी जीव द्याला काय? अहो तसं नाही, माझ्यासाठी मेला. त्याचा माझा संबंधच संपला. आता आधी तो तुमच्यावर आरोप करत होता आणि आता माझ्या लेकरावर गोपाळवर नको नको तो आरोप करतो. या त्याच्या तर त्यांना दुसरं येतच काय? एवढंच वाटतं तर स्वतःच्या मुलीला सांभाळून ठेवायचं, लक्ष ठेवायचं ना तिच्यावर. हे त्याचं जर असं चालू राहिलं ना तर खरोखरच त्याला वर पाठवील मी. आता तो असं ऐकायचा नाही, त्याला त्याच्या दुकानात जाऊन माझं हिंगत दाखव. थांबा की, थांबा. बघा तुम्ही कुठं बी जायचं नाही. अहो झाला एवढा तमाशा पुरा झाला की आता मला कसला वाद नको. वाद तुझा भाऊ घालतोय, तो कायमचा संपवायचं म्हणून निघालो होतो मी. जा. नाही जावा जावा. आणि मग कायमचं जेल मध्ये खडी फोडत बसा. इथे आहे ना कसं तरी करून माझ्या सुधाकरमुळे तुमच्यावर पोलीस केस होता राहिलेली आहे. नाही बाई, तुम्हाला काय जेलमध्ये जायची हौसच आहे. जावा. अहो तुम्ही जरा वायच रागावर नियंत्रण ठेवा की. हा अप्पा, उगाच तुम्ही या सगळ्यात नका ना अडकू. ती माधुरी सापडेपर्यंत आपण शांत राहूया. हा बाई, माहिती आहे आम्हाला का तुमचं रक्त लय सळसळत, तुम्ही कोणाच्या बापाला भेट नाही, सगळं माहिती आहे आम्हाला. पण वायस जरा सबुरीनं घ्या. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून गप राहतो. पण पुन्हा जर तो असं वागला ना तर तो आहे आणि मी आहे. अरे बाहेरच्या माणसांच्या कुठं नादाला लागतो, या घरातच खोट आहे. अरे कुणीतरी या घरातलाच आहे, त्याच्यामुळेच हे घडतंय सगळं. शाप लागलाय कुणाचा तरी ह्या घराला. समजा खानदान घेऊन जाणार आहे, वाटोळ करणार आहे, वाटोळ सगळ्यांचं. म्हातारे जरा गप राखी. नको नको ते बडबड करतच राहतात. या श्यामे घे चहा टाक. काय वराड. चला पटपट. इथं बस, इथं बस. ते शांतपणे बसा. तू बरं शांत बसा. मी साहेबांना भेटून आलो. साहेब येऊ का? अरे ही काय डाऊनलोड आहे? माझा काही संबंध नसताना मला इथे यावं लागलं, आणि ती फक्त तुमच्यामुळे, ह्या पक्या मामामुळं. मी सांगितलं ते ना तुला बोलून घे म्हणून. बोलू म्हणजे? अरे तुला काय गरज होती दारू पिऊन त्या व्हिडिओ वाल्याच्या घरी जायची? तुझ्यामुळे झालंय सगळं. नाही तर काय, सकाळी जायला काय झालं तर तुला? अरे माझी पोरगी गायब आहे, पैसे चोरीला गेल्यात, मी कसा ग बसू? मी कसा काय बसू? आणि जाऊन तर काय केलं सर तिथं? दारू पिण्याचा पाडलाच वाता नुसता. तुमच्यापैकी कोणी मारलं त्या मुलाला की तुम्ही सगळ्यांनी मिळून मारलं? अहो साहेब, मी नाही काय केलं. हो साहेब, मी नाही काय केलं. अहो मी मच्छर सोडा साधा चिलट बी नाही मारला. माझ्या दुकानातल्या गिरायकाला ब्लेड कापड रक्त येईल ह्या भीतीनं माझा हात तर कापतो साहेब. आई शपथ साहेब, मी काय नाही केलं. खरंच सांगतोय मी, तुमची शपथ. विनोद नाही करायचे. ह्या पक्या मामाची शपथ. त्या दिवशी कोण कोण कुठे कुठे होतं, काय काय करत होतं, कोण कोण कुणाला कुठे भेटलं, हे सगळं सांगायचं सविस्तर. मी सांगतो सर. तू सांग. मी काय झालं, पहिलं मामी माझ्याकडे आली आणि म्हणली की पक्या मामा घरी आला नाही म्हणली. आणि त्याच्या आधी पक्या मामा आमच्या बसला होता ना. आणि पक्या मामा आम्हाला काय म्हणला की मी व्हिडिओग्राफरवाल्याकडे जाणार आहे म्हणला. मग मी मामीला काय म्हणलं की रिक्षात बसा म्हणलं. आणि मग आम्ही निघालो तर पुढं लाली वहिनी भेटली वाटतं म्हणजे आता भेटलीच. आणि लाली वहिनी काय म्हणली की गोपाळ घरी आला नाही म्हणली. आणि त्याच्या आधी गोपाळ आम्हाला भेटला होता, म्हणून मी लाली वहिनीला म्हणलं की रिक्षात बसा म्हणलं. गोपाळ नावाचा टेलर त्याला काय आणलं? साहेब त्याला कसं बोलवणार ना? कोण मोठा जागीरदार आहे तो? संत महात्मा आहे मोठा कोणी? नाही साहेब तसं नाही, म्हणजे त्याचा काही संबंधच नाही ना याच्याशी. तो गोपाळ नावाचा टेलर घरात नव्हता. तुझी वहिनी त्याला शोधायला गेली होती, ती होती स्पॉटवर, माहित नाही? हो साहेब, मी सांगितलं होतं गोपाळ पण चौकशीला घे म्हणून. हे ना हे ना माझं नाही ऐकलं बघा. तो माझा ज्युनियर आहे.
त्याला काय सांगायचं काय नाही सांगायचं माझं काम आहे. तुला निघा सुरे. पक्या मामा एकटाच सगळ्यांनी बाग तुला म्हणलं होतं का नाही आर साहेबाचं एवढं मोठं मन आहे का नाही. त्यांनी माझा बोळा चेहरा निर्मळ चेहरा बघून त्यांना नक्कीच कळलं असणार की माझा ह्याच्यात काय हात नाही बाबा. तू थांब बाकी निघा. लॉकअप उघडा. ओ साहेब मी काय नाही केलं खरं सांगतो माझं काहीच हात नाही येत मलाच नाही येत, साहेब. मला विचारल्याशिवाय गाव सोडून कुणीही कुठे जायचं नाही. हो गाव काय साहेब घर बी सोडत नाही. मला वाटतं तुला खरंच थांबायची इच्छा आहे. ओ नाही साहेब. घरात नव्हता म्हणजे हे प्रकरण माझ्या गळ्याभोवती येण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. त्या माधुरीला नक्की कोणी मारले, तिचे पैसे कुठे आहेत हे शोधून काढलंच पाहिजे. लाके 2 चहा दे कडक स्पेशल. देतो. जित्या अरे का त्या जामकरने सांगितलं गाव सोडून जायचं नाही. अरे तुला वाटतं मी तसलं काय करल? मी करणार आहे. होय जित्या तुम्हाला चौकीला चौकशीसाठी बोलवलं होतं. हो काय झालं तिकडे? काय होणार आहे तेव्हा? कारण त्याला काय घडलं एवढं विचारले आणि तिने सोडून एवढंच एवढ्यासाठीच नेलं होतं. एवढी चौकशी केली त्यांच्या हाती काय पुरावे बिरावे लागलेत का काय? कसला पुरावा आणि कसलं काय संशय होता फक्त म्हणून बोलवलंय. हा पण तुला पण बोलवताल बरं का. मला का माझा काय संबंध? मी काय केलंय तवा? अरे मी तर तुमच्या नंतर डेड बॉडी बघितली खरं मग. हा अरे वय की पण त्या रात्री तू नेमकं कुठं होता ह्याची चौकशी करायला तुला बोलावणार. कारण आम्ही पक्या मामाला घ्यायला त्या व्हिडिओग्राफरच्या घरी गेलो का नाही तर तेव्हा तिथं लाली वहिनी आमच्या सोबत होती आणि ती तुला तो उडकायला बाहेर पडली होती ना. आणि मग तेव्हा तू नेमकं कुठं होता याची चौकशी करणार तू जामकर. सांगितलं की मी देवळात होतो खरं मग. अरे पण ही तू या मंग्याला सांगितलं मला सांगितलं त्या जामकरला नाही सांगितलं ना. जामकरला सांगून का उपयोग? त्यानं विश्वास तर ठेवला पाहिजे. जित्या चहा पाहिजे ना? मग काय कशाला आलोय आम्ही? चालू दे तुमचं मी येतो. तू घे की चहा. नको त्या लालीला काय गरज होती मला शोधत बाहेर फिरायची? आता त्या जामकरनं विचारलं रात्री कुठे होता तर काय सांगू त्याला विश्वास बसेल असंच काहीतरी उत्तर तयार ठेवावं लागेल. ताई मला चहापत्ती दे ना 1/2 किलो. हे पण आहे ती बघामची बोरगी माधुरी ती पळून गेली वाटतं. कळलं का रे तुला? कोणासोबत गेली रे? काय माहिती जाऊ दे मुर्दे आपल्याला काय करायचे.